वी लर्न इंग्लिशचा आजचा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं, याच्यामध्ये काय नाही, इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. म्हणजे इंग्रजीमधलं जे वाक्य आहे त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं, मराठीमध्ये काय म्हणायचं हे त्याला अर्थ, पण त्याला वाचायचं कसं इंग्रजीत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता बघा इथं पहिलं वाक्य तुम्हाला दिसतं असेल, ज्यांना वाचता येते त्यांनी वाचा. आधी मी समर्थ वाचल, वाच समर्थ हे इंग्रजीचं. हां वाच. लुक हां ॲट हां मॅन हां गला हां. मदर. आता हे आहे ना, तू याचा उच्चार ॲ केला म्हणून ते झालं, पण हे काय नाव आहे. ज्यावेळेस नाव येते मराठीमधलं तेव्हा त्या याचा अ होते. हे काय झालं, मंगल. हे बघ, मंगल म्हणजे हे यनच्या पुढे ये नाही, ई नाही, आय नाही, ओ नाही, यू नाही, म्हणजे यन अर्धा आहे म्हणून म, आणि हे अर्धा ये न, ग ल, मंगल. मंगल्स काय, लुक ॲट मंगल्स मदर. लुक म्हणजे पाहणे, मंगलच्या मदरकडे पहा म्हणजे ती बघा मंगलाची आई आहे ना, ती मंगलाची आई आहे. नेक्स्ट वाच सौरव, नेमकंच वाचले. इंग्रजीमध्ये कसं असते माहिती आहे का, अमोल नाव असलं की त्याला काय म्हणतात, अमोल्स. दीपाली असलं तर दीपालीज, दीपालीज. तुमचं आडनाव मुधोळ असेल तर मुधोळ असं म्हणतात. मग काय होते ते मंगलास आहे, मंगलास. मंगलास मदर हां विअरिंग हां 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 येलो सारी. सा याचा एक तर होते अ, नाही तर होते आ. काय होते अ किंवा आ, ते आता तुम्हाला माहीतच आहे. मग काय होय, मंगलास मदर इज विअरिंग अ येल्लो साडी, म्हणजे मंगलाच्या आईनं पिवळी साडी नेसली आहे. मग या ठिकाणी एक शब्द आलेला आहे बघा, वियर, WEAR, वियर. इथं बघा दोन ओवेल साऊंड आले, ई आणि ए. ज्यावेळेस सुरुवातीला दोन ओवेल साऊंड येते तिथं एका कॉन्सोनंट नंतर ई आणि ए बरं, त्याचा आय होते, आय. त्याचं काय होते आय, आणि आयचा उच्चार काय होते ई. आयचा उच्चार काय होते ई, म्हणून हे वी झालं, वी. मग बघा DE असेल तर डी, SE असेल तर सी, MEA असेल तर मी, NEA असेल तर नी, TEA असेल तर टी, BEA असेल तर बी, SEA असेल तर सी. इथं आपण घेतलेलं ऑलरेडी. म्हणजे हे असा प्रकार आहे, लक्षात. पुढचं वाचू आपण. चला अर्पिता वाचे, तुझ्यासाठी सोपं आहे एकदम. सी हां सी हॅज, हॅज नाही म्हणायचं ना, लक्षात ठेव. बघा काही शब्द कोणते तुम्हाला सांगतो तुम्हाला. ज कसं म्हणायचं, HAS, इथं याला हॅज नाही म्हणायचं, याला हॅज म्हणायचं. हे ॲज, हे काय ॲज, हे हिज, आणि हे वॉज. याला हॅज म्हणायचं नाही, याला हिज म्हणायचं नाही, याला ॲस म्हणायचं नाही, याला वास म्हणायचं नाही. याला म्हणायचं हॅज, हिज, ॲज, वॉज. वॉस नाही, वॉज. सी हॅज टू बिग. हां आता इथे ए ओल साऊंड आला, एचं काय होते ॲ होते. मग बचं BA. आपण हे काल शिकलो ना बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं दिसल SA दिसलं तर त्याला काय म्हणायचं स्या, DA दिसलं डॅ, MA दिसलं म्या, NA दिसलं LA दिसलं GA दिसलं PA दिसलं. मग इथं गेला काय दिसलं, इथं गेला काय दिसलं BA दिसलं. मग काय झालं ते BAचं बॅग, काय झालं बॅग्स. सी हॅज 2 बॅग्स, तिच्याकडे 2 बॅग आहेत, पिशव्या आहेत. नेक्स्ट हां दीपाली वाच. हे There are vegetable fruits in her bag. देअर आर व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स इन हर बॅग. म्हणजे तिच्या बॅगमध्ये व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला आणि फ्रूट्स आहेत. पुढचं पाहूया आपण. हां हे वाच समर्थ. Look at that small baby. He cannot walk. हां He is sleepy. आता बघा याच्यामध्ये 2 शब्दावर मला गोष्ट सांगा वाटतं तुम्हाला. बेबी तू बरोबर वाचला,
बेबी हा शब्द तू बरोबर वाचला. हा कोणत्या कॅटेगरीतला शब्द माहिती आहे का? बेबी. हा बेबी हा शब्द आहे मेनी या कॅटेगरीतला. कोणत्या कॅटेगरीतला? मेनी. इथं बघा, इथं याचं ब्या होत नाही आणि इथे याचं म्या होत नाही. इथे याचं ब्या होत नाही आणि इथे याचं म्या होत नाही. ऐका, म्हणून हे बेबी झाला आणि हा मेनी झाला. दुसरा एक शब्द आहे WALK. ज्यावेळेस यल हा मागून 2 नंबरला येते, 5 मिनटं बाकी येतं, मागून 2 नंबरला येते के नंतर, तेव्हा त्या यलचा उच्चार होत नाही. मग काय झालं? वॉक. जसं की TALKचा काय होते? टॉक. TALKचा काय होते? टॉक. मग वॉक, टॉक या शब्दामध्ये यलचा उच्चार होत नाही, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे पुढचं वाक्य वाचते प्रतीक्षा. That man has काय? has हॅज parrot. ए A पॅरोट. parrot. The parrot is sitting हाँ. on his हां. head. हँड. The parrot is टॉकिंग. talking. इथं बघा टी हे होता की नाही, TALK होता की नाही, याच्यामध्ये बघा काठाला 2 नंबरला येला सायलेंट राहिला, पण इथं शब्द काय झाला? TALKING झाला. आता तुम्हाला वाटलं बघा 2 नंबर नाही, पण मुळात हा टॉकिंग हा शब्द या टॉकपासून तयार झाला ना, म्हणून हा केच्या नंतर येणारा यल याचा उच्चार होत नाही, टॉकिंग होत नाही, ते काय होते? टॉकिंग होते. चल सृष्टी, शेवटचं वाक्य वाच. हां. I can see a man and and 2 children. हां. They हां. have हां. 5 हां. bags. हां. They हां. will हां. go हां. home हां. by हां. bus. शाबास, छान वाचतो. आता बघा इथे एक शब्द आला चिल्ड्रन नावाचा. कोणता आला? चिल्ड्रन. या चिल्ड्रन या हां